नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी भास्कर निर्मळ, नगर जिल्ह्यातलाच पण औरंगाबादला आयुष्य गेलेलं आतापर्यंतच आपलं सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला आज आपण कवी अमोल बागुल यांच्या मुक्काम ICU या कविता संग्रहावर चर्चा करण्यासाठी आणि मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर आपण सर्व उपस्थितांचं वाचकपीठ समूहातर्फे मी स्वागत करतो. मित्रांनो, आजची ही साहित्य चर्चा आपल्या समूहाची 12वी सलग 12वी होणारी साहित्य चर्चा आहे. त्या दृष्टीने जर विचार केला तर आज आपल्या वाचकपीठाचा वाढदिवस आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी आणि या विभागाचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे सर उपस्थित आहे. याचबरोबर आपले दोन महत्वाचे समीक्षक कवी या संग्रहावर भाष्य करणार आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं मान्यवरांचं आणि आजचे कवी अमोल बागुल यांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी ज्येष्ठ कवयित्री प्रिया धारूरकर वाचक पीठाच्या सदस्या यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करू. कवयित्री प्रिया धारूरकर. नमस्कार. आजच्या वाचक पीठाच्या 12व्या चर्चासत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवी आमदार लहू कानडेजी, त्यानंतर प्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक प्राध्यापक गंगाधर अहिरे सर, प्रसिद्ध कवी, लेखक शंकर बोराळेजी आणि ज्यांच्या काव्यसंग्रहावर आजची चर्चा आहे असे कवी श्री अमोल बागुल आणि सर्वच रसिक श्रोते जे आता ऑनलाईन आपल्याला जॉईन होतील त्या सगळ्यांचेच वाचक पीठ तर्फे मनपूर्वक स्वागत करते. मान्यवरांचे आता आज इथे ऑनलाईन गुगल मीट असल्यामुळे शब्दसुमनांनीच हे स्वागत तुम्ही स्वीकारा अशी विनंती करते. आत्ताच भास्कर निर्मळ सरांनी सांगितलं की आजचा आपला 12वा कार्यक्रम आहे. वर्ष पूर्ती होत आहे. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर अव्याहत अखंड सातत्याने ही चर्चा अशीच सुरू आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला हा प्रवास आज 12व्या महिन्यापासून सातत्याने सुरू आहे आणि तोही अगदी चढत्या क्रमाने सुरू आहे. हे मला अगदी आवर्जून आणि अभिमानाने सांगावंसं वाटतंय. चढत्या क्रमाने सुरू झालेला हा कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला काही आमच्या त्रुटी असतील, मग हळूहळू त्या समजत गेल्या असतील, मग वेळेपासून ते आजपर्यंतचा एक आमच्यात झालेले बदल असतील, हे सगळं आम्ही एक सुटसुटीतपणाकडे, एक भाषा सौष्ठवाकडे, सगळ्या गोष्टींकडे एक लक्ष देत आमचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे आणि इथून पुढे तो असाच चालत राहणार आहे. या शुभेच्छा वाचक पीठाला तुम्हीही द्याल आणि मीही चंद्रकांत दादा भोसलेंना आवर्जून देते, कारण त्यांच्या संकल्पनेतून हा वाचक पीठचा फेसबुक पेजची निर्मिती झालेली आहे. कवितेवरचं निखळ प्रेम, कविता हाच जगण्याचा मूळ गाभा आणि कविता हाच धर्म असणारे, कवितेच्या अलीकडे आणि पलीकडे, कवितेशिवाय काहीच नको असणारे असे प्राचार्य असणारे, अभियंता असणारे, आणि कवी असणारे मुळात असे प्राचार्य चंद्रकांत भोसले सर, त्यानंतर अभियंताच असणारे भास्कर निर्मळ सर, त्यानंतर कवी मारुती सावंत
कवी भानुदास महानूर, कवी दादा नन्नवरे सर, यशवंत पुलाटे सर, कवी भास्कर लगड, कवी किरण भावसार, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कारवा सुरू झालेला. त्यांच्याबरोबर त्यानंतर मग कवी सुनील गोसावी, कवयित्री शर्मिला गोसावी, कवी किरण भावसार, कवयित्री माधुरी चौधरी, कवी डॉक्टर विजय भगत आणि मी सुद्धा, असे आम्ही सगळेजण एक जोडला गेलो आणि दर्जेदार एक एक कार्यक्रमाची निर्मिती होत गेली. खर तर कविता म्हणजे आत्मशोधाच्या वाटेचा एक तरल संवेदनशील असा प्रवास. कवितेलाच सोबतीला घेऊन केलेली ही मुक्काम पोस्ट कवितेपर्यंतची वारी, शब्दवारीच म्हणूया, ती अक्षर श्रद्धेनं अखंड चालू आहे. प्रत्येकाची निराळी अभिव्यक्ती, निराळी शैली इथे येणारे मार्गदर्शक, समीक्षक यांच्या भाष्यातून उलगडत जाते. वेगवेगळे दृष्टिकोन जोखत कवितेवर होणारं अभ्यासपूर्ण वक्तव्य हे वाचकपीठच्या चर्चासत्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मला वाटतं आजचा काळ पाहता विपुल कवितेची निर्मिती जी होत आहे, कुठेतरी त्या कवितेचं भरण पोषण व्हावं, एक सकसता त्यामध्ये यावी, या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल म्हणजे ही एक कवितिक चळवळच आहे. कवीला मिळणारा व्यक्त होण्यासाठीचं हे व्यासपीठ तर आहेच, पण इथे ज्या चर्चा होतात त्यांच्यातलं जे वैचारिक मंथनातून जे बाहेर पडतं, जे मार्गदर्शन मिळतं, जे सखोल चिंतन होतं, मला वाटतं ते फक्त कवीच नाही तर आम्ही सगळे सुद्धा हे ऐकताना अधिक अधिक आमचेही दृष्टिकोन विकसित करणारं आहे, समृद्ध करणारं आहे. कवीची बलस्थानं, कवीचं व्यक्तिमत्व, कवीचा पिंड, काव्यदृष्ट्या विकसित होणारी आत्मपरता, असं सारं मूलगामी चिरंतन चिंतन इथे साकारत जातं. अगदी गांभीर्यानं प्रत्येक वेळची चर्चा जर मागे जाऊन आजच्या वक्त्यांनी बघितली तर त्यांच्याही लक्षात येईल की आतापर्यंत झालेलं सगळं एक सखोल चिंतनच यातून बाहेर पडलेलं आहे, सखोल चिंतनाचं नवनीतच यातून बाहेर पडलेलं आहे. कवी, कविता आणि एकूणच काव्यभान देणाऱ्या या प्रवासामध्ये आतापर्यंत शशिकांत शिंदे, शर्मिला गोसावी, संदीप जगदाळे, संगीता अरबुने, खलील मोमीन, प्रिया धारूरकर, स्वाती पाटील, महेश खरात, विशाल इंगोले, हबीब भंडारे, लवकुमार मुळे इत्यादी कवींच्या काव्यसंग्रहावर दर्जेदार चर्चा झाली आहे. त्याच्यावर भाष्य, साहित्यक, समीक्षक असणारे चंद्रकांत भोसले सर, भास्कर निर्मळ सर, पी विठ्ठल सर, कवयित्री मनीषा अतुल, कवयित्री संगीता अरबुने, कैलाश अंबुरे सर, महेश खनात सर, बाबाराव मुसाळे कादंबरीकार, त्यानंतर ज्येष्ठ समीक्षक फुला बागुल, ताहेर पठाण, रवींद्र ठाकूर, दत्ता थोरे, मिनल येवले, मनीषा रिटे, द.के. गंधारे अशा अनेक अभ्यासकांनी या संग्रहांवर भाष्य केलेलं आहे, सखोल मार्गदर्शनही केलेलं आहे. आणि आजच्या या काव्यसंग्रहावर आपण आजच्या अभ्यासकांना, मान्यवरांना थोड्याच वेळात ऐकणारच आहोत. आज खर तर 11 जुलै, तारीख 11, पण आपण बघितलं तर आज आषाढाचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवसे असं आपण म्हणतो. मेघदूत, कालिदासांचं मेघदूत याची आठवण प्रत्येकाला झाल्याशिवाय आज राहत नाही. त्याला एक विशेष महत्व आपल्याकडे दिलं गेलेलं आहे. कालिदास दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. पावसाचे हे दिवस एक वेगळा आनंद सकाळी उठताना मला वाटतं दरवर्षीच प्रत्येकाच्या मनात येतो. पाऊस दाटून येतो आणि कविता अशा भरभरून व्हायला लागतात. पण आजचा हा दिवस मात्र कुठेतरी एक दृष्ट लावून गेला किंवा सकाळी उठल्यानंतरचा आनंद काही क्षणातच विरून गेला. याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे मधुसूदन नानिवडेकर हे गझलकार, एक चांगली व्यक्ती आपल्यातून आज अचानकच निघून गेली. त्यांचं आज निधन झालं. कुठेतरी चटका लावणारा तो क्षण आणि आजचा हा कालिदास दिन काय योग आहेत. मला वाटतं आपण त्यांना काही मिनिट श्रद्धांजली अर्पूया आणि पुढे आपला कार्यक्रम कंटिन्यू करूया.
धन्यवाद मॅडम. वाचक पीठाचं ध्येय वाचन संस्कृती जोपासणं, वाचन संस्कृती वृद्धिंगत करणं आणि वाचन संस्कृती जगणं, अशा या वाचक पीठाच्या कार्यक्रमाला आज आपण सर्व उपस्थित आहात. आणि विशेष म्हणजे आजच्या 12व्या साहित्य चर्चेसाठी आपल्याला कार्यक्रमाचे जे अध्यक्ष लाभलेले आहेत, कवी आमदार लहू कानडे सर. माणूस नितळ असला की तो तळ ढवळून काढू शकतो. क्रांती पर्वात वावरताना टाचाटिभाच्या गोष्टी करत असतो. तो आंतरिक सामर्थ्याने दवंडी पिटवून तळागाळातल्या पिचलेल्या नाही रे वर्गाला न्याय देत असतो, कारण तो कवी असतो. शिक्षक, शासनाचा राजपत्रित अधिकारी आणि राजकीय क्षेत्रात आता आमदार असा दैदिप्यमान प्रवास करणारे आजचे प्रमुख पाहुणे लहू कानडे हे कवी आहेत आणि कवीच असणार आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी बोलवतो आहे शब्दगंध साहित्य परिवार अहमदनगर चे संस्थापक सुनील गोसावी सर. नमस्कार सर. कविवर्य अमोल बागुल सर यांच्या मुक्काम ICU कोविड वार्ड या काव्यसंग्रहाच्या 12व्या चर्चासत्राच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कविवर्य आमदार लहू कानडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रांती पर्व, टाचा टिभा, टळ ढवळताना हे त्यांचे काव्यसंग्रह सर्व परिचित आहेत. आम्ही हिंदुस्थानी हा त्यांचा लेख संग्रही प्रसिद्ध झालेला आहे. आंतरवाली सारख्या छोट्याशा खेडेगावात 7वी पर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर पाथर्डी येथील मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात राहून, कधी अहमदनगरला सारडा महाविद्यालयात राहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. सारडा महाविद्यालयामध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी निवडणुकांना सुरुवात झालेली होती त्यावेळी पहिले विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून कविवर्य लहू कानडे साहेब यांची निवड झालेली होती. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी MA केलं, संगमनेर येथून त्यांनी BEd केलं आणि त्यानंतर शेवगाव येथील बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून सरांनी काम सुरू केलं. त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव मध्ये दौंडी हे मासिक त्यांनी सुरू केलं आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये गोरगरीब, कष्टकरी आणि वेश्यांची मुलं सुद्धा यावेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी शेवगाव मध्ये प्रयत्न सुरू केले आणि त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेतलं. हे सर्व करत असतानाच 1985 मध्ये त्यांची BDO म्हणून शासनामध्ये निवड झाली. त्यांनी पारनेर, येवला, शेवगाव इथं गट विकास अधिकारी म्हणून, तर जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा परिषद नंदुरबार इथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि आपल्या कामाचा ठसा त्यांनी या वेगवेगळ्या ठिकाणी उमटवलेला आहे. हागणदारी मुक्त गाव ही जी संकल्पना आपण ऐकतो आहोत ती कानडे साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली किंवा कुशल दृष्टिकोनातून ही संकल्पना सुरू झालेली आहे. हागणदारी मुक्त हा शब्दच मी म्हणेल कानडे साहेब यांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. औरंगाबाद येथे त्यांनी सहाय्यक आयुक्त म्हणूनही काम केलेलं आहे आणि तिथेही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. 2012 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सामाजिक कामामध्ये त्यांनी उडी घेतली आणि लोक हक्क फाउंडेशन ही संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कामकाज त्यांनी सुरू केलं. बहुजन साहित्य संमेलन नांदेड, शब्दगंध साहित्य संमेलन अहमदनगर, साहित्य संगिनी संमेलन मुंबई या ठिकाणी ते संमेलनाध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत.
त्याचबरोबर राज्यस्तरीय विविध 20 पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितांची निवड झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विविध साहित्यिक चळवळी, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व संमेलन यशस्वी होत आहेत. असे आपले कविवर्य लहू कानडे साहेब सध्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणजे आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि याही ठिकाणी ते आपल्या कामाचा, आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटत आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना सहकार्य करत आहेत. कोविड परिस्थितीमध्ये जो कोविडचा पहिल्यांदा सुरुवात झाली त्याच वेळी त्यांना कोविड झाला होता आणि अशा वातावरणामध्ये कोविड झाल्यानंतरही त्यांनी त्याला परतवून लावलं. कोविडचा हल्ला परतवून लावल्यानंतरही आपल्या विधानसभा मतदारसंघात आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी एक पाठबळ दिलं आणि म्हणूनच या कोविडच्या कवितांच्या पुस्तकावरती चर्चासत्र घेत असताना त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती. त्यांनी ती स्वीकारली. त्याबद्दल मी वाचक पीठच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद गोसावी सर. मी पुन्हा एकदा कविवर्य लहू कानडे सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. आता एक अभियंता आणि सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू असलेले पण आपल्या दृष्टीने महत्वाचे असलेले कवी अमोल बागुल सर व त्यांच्या कविता संग्रहावर भाष्य करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक येथील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक दोघ जण आपल्याला लाभलेले आहेत. यामध्ये कवी प्राध्यापक गंगाधर अहिरे सर व सिन्नर नाशिकचे कवी समीक्षक निवृत्त मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक शंकर बोराडे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपले वाचक पीठाचे सदस्य आणि आपले कवी मित्र किरण भावसार यांना या ठिकाणी बोलावतो आहे. किरण भावसार. नमस्कार. सर्वप्रथम आजचे आपले उत्सव मूर्ती आणि ज्यांच्या मुक्काम ICU कोविड वार्ड या कविता संग्रहावर यांचा परिचय वाचक पीठाने मी आजचा चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कविवर्य अमोल बागुल यांना या ठिकाणी यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. किरण भावसार. कविवर्य अमोल बागुल हे पुणे येथून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर आणि शिक्षण घेत असताना पासूनच सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय होते. कवितेचा त्यांचा व्यासंग तेव्हापासूनचाच. अतिशय सुंदर रेखाटने, अनेक कविता संग्रहांना मुखपृष्ठ ही त्यांची वेगळी ओळख म्हणता येईल. त्यांचा पहिला कविता संग्रह ऋतूंचे मृत्यूपत्र या कविता संग्रहाला महाराष्ट्रातील अनेक नामवंत पुरस्कार लाभले. त्यातील महत्वाचा पुरस्कार म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रजांच्या पहिल्या कविता संग्रहाच्या नावाने असलेला विशाखा हा काव्य पुरस्कार. पुढे 2001 मध्ये त्यांची MPSC मार्फत मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि सध्या ते शिरपूर येथे शिरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोविडचा सामना करत असताना आपल्या शासकीय अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडत असताना कोविडशी लढा देताना त्यांनाही कोविडला सामोरं जावं लागलं.
आणि गेल्या जुलैमध्येच त्यांचा कोविडशी स्वतःचा लढा सुरू झाला आणि त्यांना कोरोनाची लागण झाली. ह्या कोविडचा सामना करत असताना अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. त्यांना ICU मध्ये दाखल करावं लागलं आणि जन्म मरणाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचा काळ त्यांना त्या काळात अनुभवावा लागला आणि त्यातूनच त्यांचा मुक्काम ICU कोविड वार्ड हा कविता संग्रह निर्माण झाला. कोविड वरील आणि सर्वप्रथम आलेला मला वाटतं हा पहिला कविता संग्रह असावा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या कविता संग्रहावर मोठ्या प्रमाणावर लिहिलं गेलं, चर्चा झाली आणि आज आपण वाचक पीठातर्फे या कविता संग्रहावर आज चर्चासत्र घेत आहोत. त्यानंतर या कविता संग्रहावर जे आज 2 प्रमुख वक्ते बोलणार आहेत त्यातील एक सिन्नरकरांसाठी अभिमान असलेले सिन्नरच्या आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळातील एक मोठं नाव प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे. सिन्नर येथे विडी कामगारांच्या कुटुंबात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जन्म झालेले प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे यांची सुरुवात ही झाडू ते खडू असा विलक्षण प्रवास राहिलेली त्यांची सुरुवात आहे. एका डॉक्टर गुजर नावाच्या डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून झाडू मारण्यापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास, शाळेतील शिपाई, त्यानंतर क्लर्क, शिक्षक आणि नंतर PhD करून मराठीचे प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख असा मोठा पल्ला त्यांनी या काळात गाठला. हे करत असतानाच अनेक सामाजिक चळवळींमध्ये ते सातत्याने सहभागी होत राहिले. विद्यार्थी दशेपासूनच ते राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आले आणि निरनिराळ्या चळवळी, सामाजिक कामांमध्ये सतत पुढाकार घेत राहिले. जागृतीकार पाळेकरांच्या समग्र लेखनाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD मिळवली आहे. सामाजिक प्रसार माध्यमांसह प्रासंगिक लेखनात त्यांनी राखलेलं सातत्य सतत कौतुकास्पद राहिलेलं आहे. दैनिक पुण्यनगरी आणि इतर विविध वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. त्यांचा पहिला कविता संग्रह मरणगाथा, त्यानंतर उजेडा आधीचा काळोख आणि कडा आणि कंगोरी हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक उल्लेखनीय राहिलं आहे. समाजातील विविध व्यक्ती, संस्था यांचा वेळोवेळी त्यांनी अनेक आपल्या लेखांमधून आढावा घेतलेला आहे आणि हे लिखाणही वाचकांच्या अतिशय पसंतीस उतरलेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना उतरवणारा लेखक असं त्यांच्याबद्दल म्हणता येईल. नाशिक जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असणारे आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस डॉक्टर वसंत पवार यांच्या निधनानंतर शोध डॉक्टर वसंत पवारांचा या अतिशय अमूल्य असा ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक जे नगरशी संबंधित आहेत असे चंद्रकांत महामिने दादा यांच्या समग्र साहित्यावर आधारित चंद्रकांत महामिने यांच्या शीर्षकथा या पुस्तकाचंही त्यांनी संपादन केलं आहे. पुण्यनगरीत लिहिलेल्या विविध लेखांच्या आधारावर ते जे त्यांचं सदर सुरू होतं त्याच्यावर त्यांनी संस्कृती दर्पण हे पुस्तक त्यांचं येऊ घातलेलं आहे आणि नुकतंच संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारं, विडीची माहिती देणारं, सिन्नर हे विडीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. तर विडी हा प्रकार अनेक व्यक्तींचं व्यक्तिचित्रण रेखाटलं जातं, चरित्र लिहिलं जातं, पण विडीचं चरित्र लिहिणारा किंवा विडी उद्योगाचं चरित्र लिहिणारा हा एकमेव लेखक असावा असं मला वाटतं. त्यांची विडीची गोष्ट
हे पुस्तक सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यांचं दैनिक देशदूत मध्ये एकेकाळी त्यांनी स्पॉटलाइट नावाची वृत्तमालिका व्यक्तिचित्रणात्मक लिखाण केलं होतं आणि तेही त्या काळात प्रचंड गाजलं होतं. पुण्यनगरीतील साहित्य संस्कृती आरसा समाजमानाचा, त्यानंतर गेल्या वर्षीचा त्यांनी कोविडशी संबंधित सार्वजनिक वाचनालयाचा साहित्य सावाना दिवाळी अंक काढला होता आणि त्याचे ते कार्यकारी संपादक होते. हाही अंक याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल वाघांचा सुप्रसिद्ध कविता संग्रह ऋषभ सूक्त, वनाधिपती विनायकदादा पाटील यांचं ललित गद्य गेले लिहायचे राहून, सुधीर महाबाळांचं ललित गद्य परतवारी, मनोहर विभांडिक यांचा कविता संग्रह ह्या एका दुव्यासाठी, लतिका चौधरी यांचं आत्मकथन त्रिकोणातील वादळ पेलताना, डॉक्टर राहुल पाटील यांचा वैचारिक लेख संग्रह भोवताल, शंकर पाटील यांची बालकुमार कादंबरी जोकर बनला किंगमेकर आदी पुस्तकांवर त्यांनी लिहिलेल्या समीक्षा विशेष गाजल्या. आकाशवाणीवर जवळपास 50हून अधिक त्यांची भाषणं प्रसारित झालेली आहेत. नाशिकच्या सावानाचे ते सध्या महत्वाचे असे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि नाशिक येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ते साहित्य संमेलन नाशिकला खेचून आणणारे महत्वाचे कार्यकर्ते आहेत. अशा या आणि समीक्षक म्हणून फार मोठं नाव असलेल्या, संशोधनाची एक वेगळी दृष्टी असलेले वक्ते आज आपल्याला या चर्चासत्रामध्ये या महत्वाच्या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. दुसरे आजचे आपले आजच्या कार्यक्रमातील वक्ते आहेत प्राध्यापक गंगाधर अहिरे सर. गंगाधर अहिरे चळवळीचे काम करतात. परिवर्तन चळवळीचे ते महत्वाचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रातील परिवर्तनशील चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या SMRK महिला महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा सीमा सरकत आहेत हा कविता संग्रह 1994 साली प्रकाशित झाला आहे. समता संग्रहाची 50 वर्षे हा ग्रंथही त्यांनी संपादित केलेला असून कवी अरुण काळे व्यक्ती आणि वाङ्मय हेही त्यांचं संपादन गाजलेलं आहे. उभा माणूस पेटवा यात लोककला, लोकसंगीत, लोकगीते याबद्दलचं आकलन त्यांनी टिपलेलं आहे. दैनिक लोकमत मध्ये अंधारातील कवडसे हा त्यांचा ललित लेखांचा कॉलम त्या काळी अतिशय चांगला गाजला होता. दैनिक सकाळमध्ये वादळाचे शिलेदार हा व्यक्तिवेध घेणारा त्यांचा विकली कॉलमही चांगला गाजला होता. आणि महाकवी वामनदादा कर्डक ही त्यांची पोस्टर पोएट्री ही अतिशय गाजलेली आहे. परिवर्त परिवाराचे अध्यक्ष, मातृभूमी प्रबोधन समिती आणि महात्मा फुले ग्रंथालय व वाचनालयाचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती पुरस्कार, वाङ्मय सेवा पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, प्रबोधन पुरस्कार, लोककल्याण पुरस्कार, सम्राट अशोक सांस्कृतिक सेवा पुरस्कार, कला गुणगौरव पुरस्कार, बहुजन हिताय जागृती सन्मान असे काही सन्मान प्राप्त झालेले आहेत. दुसरे लोककला साहित्य संमेलन मुंबई येथे संमेलनाध्यक्षपद भूषवण्याचाही सन्मान त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रचरित्र साधने प्रकाशन निर्मिती या महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा कोश संकलक म्हणूनही त्यांची नेमणूक झालेली आहे. कवी, वक्ते, चर्चक म्हणून विविध सभा, संमेलन आणि साहित्य परिषदांमध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात. असे दोन्हीही मान्यवर समीक्षक आज आपल्याला या चर्चासत्रात या अतिशय चांगल्या अशा पुस्तकांची करण्यात सर्वांना आणि सर्व मान्यवरांचा स्वागत करू. धन्यवाद कवी किरण.
मान्यवरांच्या परिचयानंतर या ठिकाणी आजचे कवी त्यांच्या कविता संग्रहात म्हणतात, तरीही या विषाणूच्या प्रभाव संपल्यावर मला प्रत्येकाला कडकडून मिठी मारायची आहे. अमोल बागुल, आज हा योग घडून येतोय. आज आपण प्रत्येकाला मिठी मारू शकता. वाचक पीठाचे जवळपास 40च्या वर सदस्य आणि मित्र आज उपस्थित आहेत. करोनावर मानवजात विजय मिळविलच, पण या इवल्याशा विषाणूने माजवलेल्या हल्लकल्लोळाचं दस्तऐवजीकरण म्हणजे ही कविता आहे. ही भूमिका कवी अमोल बागुल आपल्या प्रस्ताविकात मांडताना म्हणतात की ते दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये असा उदात्त विचार करणारे आजचे मुक्काम ICU या कविता संग्रहाचे कवी अमोल बागुल यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि आपल्या 2 रचना, 2 कविता सादर कराव्यात. कवी अमोल बागुल. नमस्कार. वाचकपीठ या विचारपीठाच्या माध्यमातून माझ्या मुक्काम ICU कोविड वार्ड या काव्यसंग्रहावरील दृकचित्र चर्चासत्रात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष कविवर्य आमदार लहुजी कानडे दादा, माझ्या वैयक्तिक व कवितेच्या प्रवासाचे साक्षीदार असलेले आणि माझ्या कविता संग्रहाची वैचारिक व साहित्यिक अंगाने समीक्षा करणारे प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे व प्राध्यापक गंगाधर अहिरे ही समीक्षक द्वयी, सकस साहित्याची पाठराखण करणारे, त्यावर चर्चा घडून आणणारे संयोजक प्राचार्य चंद्रकांत भोसले, कवी किरण भावसार, कवी भास्कर निर्मळ, कवयित्री प्रिया धारूरकर, वाचक पीठाचे सर्व कर्ते धरते आणि आज आवर्जून उपस्थित असलेले सर्व मित्र, सर्वांना नमस्कार. मित्र हो, माझी कविता आणि मी यातलं नातं खूप वृद्ध आणि गंभीर आहे. वयाच्या 10व्या वर्षी मी पहिली कविता लिहिली आणि आज 39 वर्ष कविता माझी साथ संगत करते. फुले आंबेडकरी विचारांनी भारलेल्या परिवर्तनवादी चळवळीशी माझी नाळ जुळलेली आहे आणि त्यामुळे माझ्या लेखनावर, माझ्या कवितेवर तो प्रभाव आहे. जीवनातल्या प्रत्येक अंगावर फुले आंबेडकरी ठसे मिरवणं मला आवडतं आणि मी ते मिरवतो. माझा पहिला काव्यसंग्रह मृत्यूपत्र 2000 साली कवी विलास शेळके यांच्या गौरव प्रकाशनानं प्रकाशित केले. त्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशेष पुरस्कार देखील मिळाला. ऋतूंचे मृत्यूपत्र मधील कविता माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. माझी वैचारिक पार्श्वभूमी ठळक करणाऱ्या, माझ्या वैचारिक पूर्वजांशी माझं नातं अधोरेखित करणाऱ्या कविता त्यात होत्या. माझ्या कवितेकडे मी तटस्थ वृत्तीने पाहतो तेव्हा मला जाणवतं की माझी कविता वास्तवाला भिडणारी आहे, वस्तुस्थिती साकारणारी आहे. जे वास्तव मला दिसतं, जाणवतं, खटकतं, भिडतं, फेडतं, छळतं, ते माझ्या कवितेत आपसूक उतरतं. सामाजिक वास्तवातले बारकावे शब्दांशी खेळ करीत माझ्या कवितेत वस्तीला येतात. माझ्या काही पूर्वसुरींच्या कविता, त्यांची शैली मला आवडते. कधी मला स्वतःला माझ्या शैलीवरील त्यांचा प्रभाव जाणवतो, हे मी खुलेपणाने मान्य करतो. विशेषतः स्मृतिशेष अरुण काळेच्या शैलीची छाया मला माझ्या शैलीवर जाणवते. माझी कविता स्वतःशी संवाद करते, ती स्वतःशी बोलते, स्वतःविषयी बोलते, जगाशी बोलते, जगण्याविषयी बोलते. तिला कुठलाही विषय वर्ज्य नाही. मला सुचेल तेव्हाच मी लिहितो. ओढून ताणून कवितेत विषय कोंबणं मला जमत नाही. माझ्यात भिनलेली अस्वस्थता कवितेच्या माध्यमातून बाहेर येते. कधी ती सलग येते, कधी तुकड्या तुकड्या. कवितेच्या प्रसव वेना या जीव घेण्या असतात. माझा पहिला कविता संग्रह ऋतूंचे मृत्यूपत्र आणि दुसरा कविता संग्रह मुक्काम ICU कोविड वार्ड यात तब्बल 21 वर्षांचा अंतर आहे. मधल्या काळात मी थोडंफार लिहिलंय, पण ओघ कमी झाला होता. कदाचित वैयक्तिक आयुष्यात स्थिरावलं म्हणून अस्वस्थतेचा डोस कमी झाला असेल, त्याचाही परिणाम असेल. पण मी कवितेपासून कधीच दूर नव्हतो. कविता माझ्या सोबतच होती. अनेक प्रसंगातून कवितेच्या ओळींनीच मला तारून नेलंय. सध्याच्या काळात जिथं खरं बोलणं, खरं लिहिणं यावर सुद्धा बिग बॉसची नजर आहे,
त्या काळात तर कवितेनेच माझी घुसमट स्वतःच सामावून घेतली. गतवर्षी याच दिवसात मला कोरोनाने गाठलं. कोरोना महामारीच्या त्या दिवसात सगळं जग भांबावून गेलं होतं. नेमके उपचार ठाऊक नव्हते, उपचाराचे प्रोटोकॉल दररोज बदलत होते, औषधं उपलब्ध होत नव्हती. शासकीय रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर सोबत मोजकेच खासगी दवाखाने कोरोना रुग्णांवर उपचार करीत होते. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे नागरिकांची झालेली फरफट आणि पायपीट करणारे मजुरांचे तांडे मी रोज अनुभवत होतो. मी त्यावेळी शिरपूर नगर परिषदेचा मुख्याधिकारी, कोविड योद्धा म्हणून फ्रंट लाईनला लढत होतो. रुग्णांची हतबलता, नातेवाईकांची ससे ओलपट, एखाद्या घरात रुग्ण सापडला की शेजारी पाजारी त्यांचा बदललेला व्यवहार, जगापासून संपर्क तुटलेले रुग्ण, नातेवाईक असूनही बेवारस बनलेल्या मृतदेहांची हेळसांड, अंत्यसंस्काराच्या वेळी अग्निडाग द्यायलाही नातेवाईक मिळत नसायचे. अशा वेळी आमचे स्वच्छता कर्मचारी ते सगळे सोपस्कार माणुसकीच्या भावनेने पार पाडत होते. हे सगळं वास्तव मी जवळून पाहत होतो, अनुभवत. सगळी काळजी घेऊनही गतवर्षी 10 जुलैला मला कोरोनाची लक्षणं जाणवली. कोरोनाने माझ्या छातीत झपाट्याने हातपाय पसरले. मी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकला ऍडमिट झालो आणि माझा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. संपूर्ण जगापासून अलिप्त करणारा आयसीयूचा अनुभव खूप शिकून गेला. आसपासच्या रुग्णांचे होणारे मृत्यू, क्षणभंगुरतेची जाणीव करून देतानाच कदाचित या वॉर्डमधून आपली डेड बॉडीज बाहेर जाऊ शकते याची जाणीव छळायची. या सगळ्या भयाच्या माहोलमध्ये माझ्या सोबत आली ती माझी कविता. मरणशय्येवर मला कविता सुचला, पण लिहायची कशी? दोन्ही हात सल्याने आऊट गेल्याने सुजलेले, जायबंदी. मग कविता मनातच घोळायची. बोटांमध्ये ताकद आली तेव्हा या कविता मी मोबाईलवर टाईप करून ठेवल्या. या काळात माझ्या मनातली सकारात्मकता, जगण्याची जिद्द जागवली ती कवितेने. या आजारपणात माझी हरवलेली कविता पुन्हा माझ्या जवळ आली. मला जगायचंय हा इरादा पक्का करून मी आयसीयूच्या आणि यथावकाश दवाखान्याच्या बाहेर आलो. आजारपणाच्या अनुभवातून ताऊन चुलाकून निघालेल्या माझ्या कविता आणि दुखावलेल्या हातांनी रेखाटलेल्या चित्रांची तारीफ सगळ्यांनी केली. म्हटलं तर या कविता वैयक्तिक अनुभवाच्या आहेत आणि म्हटलंच तर सार्वत्रिक अनुभवाच्याही. माझे अनुभव येतानाच कवितेचं बोध पूर्ण आहे. मला मिळालेला सक्तीचा एकांतवास, मला अस्वस्थ करणारं कोरोनायुक्त सामाजिक वातावरण यांचा संयुक्त परिणाम माझ्यातल्या कवीला पुनर्जन्म देऊन गेला. कोविड वार्डातल्या आयुष्यातील माझ्या मुक्कामात सुचलेल्या कोरोना या एकाच विषयावरील अनेक आयामांना स्पर्श करणारी कविता मला सुचत गेली आणि माझा एकांत क्रिएटिव्ह होत गेला. आपल्यापैकी बरेच जण कोरोनाच्या कचाट्यात सापडले असतील, काही पहिल्या लाटेत, काही दुसऱ्या लाटेत. दुसऱ्या लाटेने तर माझी जिवलग माणसे हिरावून नेली. कोरोनाचं संकट संपण्याची आपण सारेच वाट बघतोय. कोरोनाने ग्रासलेल्या अनेक रुग्णांना मी स्वतः आजारी होण्याआधी आणि नंतर भेटलोय. त्यांच्या मनात उभारलेले भयाचे तांडव संपवून त्यांना दिलासा देण्यात हातभारही लावलाय. आमच्या प्रशासकीय जीवनात आम्ही डॉक्युमेंटेशनला बरंच महत्व देत असतो. माझ्या आजारपणात माझ्यातला कवी आणि या अनुभवाचं दस्तऐवजीकरण करणारा प्रशासकीय अधिकारी यांचं कॉम्बिनेशन प्रभावी ठरलं आणि हा कविता संग्रह जन्माला आला. आज त्याची विविधांगिक समीक्षा होणार आहे, त्यावर चर्चा होणार आहे. ही सुखावणारी भावना आहे आणि उत्कंठाही आहे. आपण माझ्या कवितेबद्दल काय बोलता हे जाणून घ्यायला मीही उत्सुक आहे. आजच्या दृकचित्र चर्चासत्राचे संयोजक, वक्ते आणि रसिक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मुक्काम आयसीयू कोविड वार्ड या काव्यसंग्रहातील 2 कविता ऐकून माझे मनोगत थांबवतो. पहिली कविता, एक न्यूमोनियाने गेला, दुसरा बीपी घसरून. एक न्यूमोनियाने गेला, दुसरा बीपी घसरून, तिसऱ्याच्या इंद्रियांनी हार पत्करली, चौथ्याला ऑक्सिजन मिळाला नाही. पाचवा विझला व्हेंटिलेटर नसल्याने 6व्यासाठी बेडच नव्हतं, 7व्याला तर ऍडमिशन नाही, 8वा रस्त्यात खपला, पोचलाच नाही. 9वा मधुमेहाने अबोड झाला, 10व्याला कळलंच नाही कशाने मरतोय. 9वा मधुमेहाने अबोड झाला, 10व्याला कळलंच नाही कशाने मरतोय.
उरलेले एकाकी 90 मेले जिवंतपणे धक्क्याने. उरलेले एकाकी 90 मेले जिवंतपणीच धसक्याने बहिष्कृत झाल्याच्या. मला किमान हा धसका नाही. मला किमान हा धसका नाही. माझ्या 100 पिढ्या क्वारंटाईन. माझ्या 100 पिढ्या क्वारंटाईन. आणि या कविता संग्रहातली शेवटची कविता जी मला खूप महत्वाची वाटते. अखेर जुळलं श्वासांचं गणित. अखेर जुळलं श्वासांचं गणित. जीवात आला जीव. मुळाक्षरांची वाक्य झाली. थेंबांनी पिऊन टाकला जाम. सर्वव्यापी भुकेला भोग पडलं. सर्वव्यापी भुकेला भोग पडलं. हार जितीची बदलली व्याख्या. एरिया 51 गेला उजळून. कलकल सुरेल वाटू लागली. रिपोर्टनं दाखवला ग्रीन सिग्नल. रिपोर्टनं दाखवला ग्रीन सिग्नल. मग अनिश्चिततेच्या टाकीवरचा विरू म्हणाला, गाववालो मरना कॅन्सल. जिंदगी जिंदाबाद. जिंदगी जिंदाबाद. गाववालो मरना कॅन्सल. जिंदगी जिंदगी जिंदाबाद. जिंदाबाद. जिंदगी जिंदाबाद. जिंदाबाद.